खरं कालच पुण्यावर एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली. एका माणसाने, एका मुलाने, म्हणजे तिच्या मित्राने तिला सगळ्या लोकांसमोर मारलंय. आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत. आणि ह्या सगळ्या घटना घडत आहेत, ह्या वाईट आहेत. दुष्ट प्रवृत्ती आणि निर्घृण हत्या ह्या आपण आणि अत्यंत पाशवी अत्याचार आपण बघतोय. तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे असं स्पेसिफिक मला असं होतं वाटतं. की आणि राजकारण होतं या बीडच्या घटनेवरून. हे पहा, कोणतीही घटना जेव्हा होते, मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो, दोन समुदायांमधला प्रश्न असो, किंवा अशी एखादी निर्घृण हत्या असो, ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचं आहे त्यांच्यासाठी तर एक मंचच आहे ना. बीडच्या या सगळ्या घटनेवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो, म्हणजे विरोधकाकडून. एक सहकारी मंत्री आणि बहीण म्हणून यावरची तुमची काय प्रतिक्रिया? हे पहा, मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्व आहेत. आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही. ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे, आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला, कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही, आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही, तर हे बीडमध्ये नाही, फक्त परळीमध्ये आहे. बीड बदनाम, तरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना. कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे. बीड ज्या जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलं आहे. खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर, रजनीताई पाटील, प्रीतम मुंडे, विमलताई मुंडेला पालकमंत्री राहिले आहेत. मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना. नाही तर दरोडे करायला गेले असते, लोक काम करायला कशाला गेले असते बाहेर. त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे. मला माहिती आहे की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्या आहेत. अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत. नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला लावली. अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत. आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे, तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये. माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री आहे. माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे. दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही. आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटत नाही.